एकतर्फी प्रेमातून कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निर्गुणपणे खून केला। यानंतर त्याने स्वतःवरही चाकूने हल्ला करून घेतल्याची घटना 16 जानेवारीला घडली। दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक लक्ष्मण काळे वय वर्ष 22 असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे, तर श्रावणी मोहन पाटोळे वय वर्ष 18 असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे। श्रावणीच्या अवजवळ असलेल्या राक्षसवाडी बुद्रुक येथे श्रावणी राहत होती। ती 12वीच्या वर्गात शिकत होती। प्रतीक काळे तिच्या घराच्या शेजारीच राहत होता। प्रतीकचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते। 12वीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला तिच्या घरी आली। त्यानंतर ती घरी झोपली होती। तेवढ्यातच ती झोपलेली असताना प्रतीक अचानक तिच्या घरी आला। त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने श्रावणी झोपेत असताना तिच्या पोटात वार केला। हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली। यावेळी झटापट देखील झाली। श्रावणी जोरदारात ओरडली। शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला पाहिले। प्रतीक काळेने नंतर विष प्राशन करत त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले। दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता। जखमी झालेल्या प्रतीकला नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे। घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाकारे यांनी भेट दिली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पुढील तपास सुरू आहे। बिहारमधील दानपूर परिसरातल्या नौबतपूर या गावात बेपत्ता असलेल्या अभिषेक या तरुणाचा मृतदेह इब्राहिमपूर येथील बागेत गाडलेल्या अवस्थेत सापडला आहे। फुलवारी शरीफचे सहाय्यक पोलीस अधीक्षक विक्रम सिहाग यांनी याबाबत माहिती दिली आहे। ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं सिहाग यांनी म्हटलं असून अभिषेकच्या कुटुंबियांनी ज्या तरुणावर संशय असल्याचं म्हटलं होतं तोच या प्रकरणातील आरोपी असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे। खरं तर जिवंत असताना अभिषेक शेवटचा अजित बरोबरच काही जणांना दिसला होता। त्यानंतर त्याचा पत्ता लागला नव्हता। पोलिसांनी अजितची उलट तपासणी घेतली तेव्हा त्याने सगळ्या प्रकारची कबुली दिली। विक्रम सिंह म्हणाला, परसा या गावातून अजितला ताब्यात घेऊन त्याची उलट तपासणी घेतली असता त्याने सगळी माहिती दिली। अभिषेक आणि अजित हे मित्र होते। अवघ्या 9,000 रुपयांच्या व्यवहारातून अजितने त्याची हत्या केली। यात त्यांच्या काही मित्रांनीही अजितला मदत केली। अभिषेक 11 जानेवारीपासून बेपत्ता होता। त्याला सगळीकडे शोधलं जात होतं, मात्र त्याचा काहीच ठाऊक ठिकाणा लागत नव्हता। शेवटी कुटुंबियांनी या प्रकरणात पोलीस केस करायचं ठरवलं। ती करतानाच अभिषेक आणि अजित यांना शेवटचं एकत्र पाहिल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात आधी अजितलाच ताब्यात घेतलं। अभिषेकने आपल्याकडून 9,000 रुपये घेतले होते। अनेकदा मागूनही तो ते परत करत नव्हता। त्यामुळे अजितने सगळ्यात आधी आपल्या काही मित्रांना हाताशी धरून अभिषेकला मारझोड केली। त्यानंतर गळा दाबून त्याचा जीव घेतला। त्याचा मृत्यू झाल्याची अशी खात्री पटल्यानंतर त्याच्याच कपड्यांनी मृतदेहाचे हातपाय बांधून इब्राहिमपूरच्या बागेत त्याला पुरून टाकल्याची कबुली अजितने पोलिसांकडे दिली। या प्रकरणात अजितने दाखवलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदकाम केलं असता पोलिसांना अभिषेकचा मृतदेह सापडला। या मृतदेहाची ओळख पटवून त्यानंतर पोलिसांनी तो पोस्टमार्टमसाठी पाठवला। या हत्येप्रकरणी अजितला सहकार्य करणाऱ्या 5 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। त्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून लवकरच उर्वरित आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असतील असं सिहाग यांनी स्पष्ट केलं आहे।